मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे. जे 3 इशारे ना बायका किंवा मुली आपल्या आवडत्या पुरुषाला, आपल्या आवडत्या मुलग्याला न बोलता आपल्या नजरेने, आपल्या डोळ्यांनी त्याला देतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, बायकांचा स्वभाव ना तुम्हाला माहीत असेल की बायका स्वभावाने थोड्याशा लाजणाऱ्या, थोड्याशा भित्रट अशा असतात आणि त्यामुळे ना बायका आपल्या म्हणजे आवडत्या पुरुषाला, जो पुरुष, जो मुलगा त्यांना आवडतो, म्हणजे ज्या पुरुषासोबत, ज्या मुलग्यासोबत त्यांना जवळीक साधायची आहे, म्हणजे ज्या पुरुषाला त्यांना स्वतःचा बॉयफ्रेंड बनवायचा आहे, तर त्याला ना न काही बोलता आपल्या नजरेने त्याला हे इशारे बायका देतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, बायकांना असं वाटतं की जर मी माझ्या नजरेने असे इशारे त्याला दिले तर तो समजून जाईल की म्हणजे ही बाई ना माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहे, म्हणजे ह्या बाईला ना मी आवडतो. असं म्हणजे साध्य करण्यासाठी ना कोणती पण बाई आपल्या नजरेने हे इशारे आपल्या आवडत्या पुरुषाला ती देते म्हणजे देते. तर मित्रांनो, ते इशारे ना आता मी तुम्हाला सांगतो, तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा जो आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो, की मित्रांनो तुमच्याकडे बघताना ना आपल्या डोळ्यांच्या पापण्या मिचकवणं किंवा आपल्या डोळ्याच्या पापण्या फडफडवणं किंवा आपल्या डोळ्याच्या पापण्या बंद चालू करणं आणि मित्रांनो आपल्या नजरेने तुमच्यासोबत एक प्रकारचा गुप्त संवाद तुमच्यासोबत साधणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा एखाद्या बाईला ना किंवा एखाद्या मुलगीला एखादा म्हणजे मुलगा किंवा एखादा पुरुष जेव्हा तिला आवडतो ना, तेव्हा मित्रांनो ती बाई त्या पुरुषाकडे बघून आपल्या डोळ्याच्या पापण्या ती मिचकवते. म्हणजे मित्रांनो, जेव्हा तो पुरुष ना त्या बाईला बघेल किंवा मित्रांनो ती बाई ना त्या पुरुषाला बघेल, जेव्हा मित्रांनो त्या दोघांची नजर म्हणजे एकमेकांना म्हणजे आदळेल, तेव्हा मित्रांनो ती बाई ना त्याच्याकडे बघून आपल्या डोळ्याच्या पापण्या ती बंद चालू करते, ती आपल्या डोळ्याच्या पापण्या मिचकवते आणि मित्रांनो त्याच्याकडे बघून ना आपल्या नजरेने ती म्हणजे एक प्रकारचा गुप्त संवाद त्याच्याशी साधते. म्हणजे मित्रांनो ती ना तुम्हाला नजरेने असे काही ना काहीतरी प्रश्न विचारणार, जसं की फॉर एक्झाम्पल, काय करतोयस, काम झालं का, म्हणजे आता तू कुठे चाललायस, तू ना आज छान दिसतोयस, असं म्हणजे आपल्या नजरेने तुमच्याशी बोलणार मित्रांनो. आता मित्रांनो तुम्हाला ना नजरेची भाषा तुम्हाला ओळखता आली पाहिजे, की मित्रांनो कसं असतं माहितीये का, की आपलं तोंड कमी बोलतं पण मित्रांनो आपली जी नजर असते ना ती खूप काही बोलून जाते मित्रांनो. पण मित्रांनो डोळ्यांची आणि मित्रांनो नजरेची भाषा ओळखायला खूप जास्त कठीण असतं. पण मित्रांनो एकदा का तुम्हाला डोळ्यांची आणि मित्रांनो नजरेची भाषा तुम्हाला ओळखता आली ना, तर मित्रांनो बाईच्या मनामध्ये काय चाललं आहे ते तुम्ही तिच्यासोबत न बोलता तुम्ही ओळखू शकता. तर मित्रांनो हा ना पहिला इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो, की मित्रांनो इतरांसोबत बोलताना तुमच्याकडे बघणं. काय बोललो मी? इतरांसोबत बोलताना तुमच्याकडे बघणं. आता बघा मित्रांनो ह्याचा अर्थ काय होतो माहितीये, की मित्रांनो जेव्हा ना एखाद्या मुलगीला, एखाद्या बाईला, जेव्हा एखादा मुलगा तिला जेव्हा आवडतो ना, तेव्हा मित्रांनो ती बाई ना इतरांसोबत बोलताना, म्हणजे मित्रांनो जर ती बाई ना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जर ती बोलत असेल आणि मित्रांनो तुम्ही ना म्हणजे तिच्या समोर आलात, सो मित्रांनो ती ना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बोलताना सुद्धा तिची नजर ना तुमच्याकडे असणार. म्हणजे मित्रांनो ती ना आपल्या मैत्रिणींसोबत ती बोलत असणार, पण मित्रांनो तिची नजर ना तुमच्याकडे असणार. तर मित्रांनो असं जर होत असेल ना, की मित्रांनो जर एखादी बाई इतरांसोबत बोलताना, म्हणजे जर ती म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जर ती बोलत असेल आणि मित्रांनो असं बोलताना ना तिची जर नजर तुमच्याकडे असेल, म्हणजे ती बाई ना इतरांसोबत बोलताना तुमच्याकडे बघते, तर मित्रांनो समजून जावा की तिला तुम्ही खूपच जास्त, तिला तुम्ही आवडता आणि ती बाई ना तुम्हाला हा सिग्नल ती देत आहे की अरे वेड्या तू मला आवडतोस, तू जर थोडासा जरी पुढाकार घेतला
बोललास ना तर मी तुझ्यासोबत बोलायला आणि मी तुझ्यासोबत पटायला मी तयारच आहे, असं म्हणजे ती ना एक प्रकारचा सिग्नल त्याला देत असते. तर मित्रांनो हा ना दुसरा इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो, की मित्रांनो त्या पुरुषाच्या ना डोळ्यात डोळे घालून बघणं. काय बोललो मी? त्या पुरुषाकडे ना म्हणजे त्या पुरुषाच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे बघणं म्हणजे त्या पुरुषासोबत ना आई कॉन्टॅक्ट करणं. आता बघा मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की जेव्हा एखाद्या बाईला, एखाद्या मुलगीला, एखादा मुलगा जेव्हा तिला आवडतो ना तेव्हा मित्रांनो ती बाई, ती म्हणजे मुलगी आपल्या आवडत्या मुलग्याच्या डोळ्यात डोळे घालून ती बघायला सुरुवात करते. म्हणजे मित्रांनो जर तो मुलगा ना तिच्यापासून म्हणजे थोडासा दूर तो उभा आहे किंवा मित्रांनो तो मुलगा ना तिच्यासोबत जर तो बोलत आहे तर मित्रांनो ती बाई ना म्हणजे त्या पुरुषाच्या, त्या मुलग्याच्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणजे अगदी बिंदास्त त्याच्यासोबत बोलते. आता मित्रांनो म्हणजे जर एखादी बाई ना तुमच्याकडे तुमच्या डोळ्यात डोळे घालून जर ती बघत असेल म्हणजे मित्रांनो ती बाई ना न लाजता न घाबरता जर ती तुमच्यासोबत आई कॉन्टॅक्ट जर ती करते, जर ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून जर ती बघते तर मित्रांनो समजून जावा की त्या बाईला ना तुम्ही खूपच जास्त तिला तुम्ही आवडता. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाच्या डोळ्यात डोळे घालून बघतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हा ना तिसरा इशारा आहे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.